दिनांक 17/5/2026 रोजी कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते नगरसेविका सौ उषाताई हिरामन बेंडकुळी, प्रभाग क्रमांकाच्या नगरसेविका, नाशिक महानगरपालिकेच्या संपर्क कार्यालयाचे आनंदवल्लीचे उद्घाटन झाले। उपस्थित नाशिक महानगर सरचिटणीस सौ रश्मिताई हिरे बेंडाळे, गटनेते ॲडव्होकेट श्यामभाऊ बडोदे, सातपूर सभापती समाधानभाऊ देवरे, ज्येष्ठ मार्गदर्शक महेश भाऊ हिरे, ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव अण्णा पाटील, अशोक काळे, माणिकराव गायकर, शिवाजी अप्पा शहाणे, नगरसेविका सौ कविता दशरथ लोखंडे, सौ अंकिता महेंद्र शिंदे, सौ सोनाली तुषार भंदुरे, सौ मानसी योगेश शेवरे, नगरसेवक बाळा निगळ, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, माजी मंडल अध्यक्ष नारायण जाधव, संजयजी राऊत, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील, इगतपुरी तालुक्याचे ज्येष्ठ भास्करराव गुंजाळ, उत्तमराव भोसले साहेब, माजी नगरसेवक अरुण नाना काळे, अशोक जाधव, हिरामन बेंडकुळी, गौरव घोलप, युवा अध्यक्ष सागर निगळ, प्रवीण आहिरे, रतन लहांगे, सुनील पोटिंदे, नंदू शेवरे, दादा आरोटे, सतीश घैसास, नंदा पाटील, शरद मंडलिक, अहिल्या डोंगरेज, रुपाली आहिरे, अमित कोथमिरे, कैलास आचारी, धनंजय लहांगे, जॉकी राजपूत, शिवाजी झुरडे, उपस्थित सर्व सातपूर मंडल पदाधिकारी व आनंदवली ग्रामस्थ उपस्थित होते। उपस्थित असलेल्या आपल्या कार्यसम्राट सीमाताई हिरे याचबरोबर ज्येष्ठ नागरिक भीमराव अण्णा पाटील, आमच्या मार्गदर्शक रोहिणीताई नायडू, आमच्या सहकारी अंकिताताई शिंदे, त्याचबरोबर कविताई लोखंडे, आमच्या परत दुसरा सहकारी सोनाताई भंदुरे, अवती साधून आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे। कारण नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 नगरसेवक झालेत, पण बरेच जे आपले नागरिक आहेत या नागरिकांना दाखले घेणं आणि हे अडचणीचं सोयीचं ठरलं होतं। म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आणि आमदार त्यांनी सांगितलं सर्वांनी एक संपर्क कार्यालय शोधत तयार करा, आणि आम्ही लगेच घाईघाईने सर्वांनी संपर्काचा शोध सुरू केला। आणि नाशिक महानगरपालिकेचे जे गाळे आहे याच्यामध्ये आम्ही हा राखीव गाळा घेतला आणि जनतेला सुविधा कशा देता येईल आणि आपले पंतप्रधान मोदीजी साहेब यांनी ज्या शासनाच्या योजना राबवल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा आम्ही मानस घेतलेला आहे। आणि तसंच आम्हाला सीमाताई हिरे मार्गदर्शन करत असतात। लोकांना दाखले देणं किंवा आपल्या आयुष्यमान भारत कार्ड कसं घ्यायचं, त्यानंतर आपल्या बसचं अर्धा तिकीट कसं घ्यायचं। आत्ताच आमच्या भगिनीसुद्धा त्या येऊन थांबलेले आहेत। ताई, आपण मागच्या जी स्कीम राबवली त्यातल्या बऱ्याचशा महिला इथे त्यासाठी थांबून राहिलेले, कारण खूप असे अतिशय गरजेचं आहे। कारण लोकांना सुविधा देणं हे माहीत नसतं आणि कुठे घ्यायचं हे माहीत नव्हतं। त्यासाठी जनतेने जे आम्हाला सांगितलं की ताई आम्हाला एक संपर्क आहे, आम्हाला कुठे यायचं माहीत नाही आणि घरी यायचं तर आपण कार्यक्रमाला बाहेर पडतो आणि सही शिक्के कधी द्यायचे हे त्यांना मोठा प्रश्न पडतो। म्हणून आम्ही हा संपर्काचं उद्घाटन केलं या ठिकाणी। आपण सर्वांनी उपस्थित त्याबद्दल मी सर्वांच्या मनामधून धन्यवाद म्हणते। जय श्रीराम। नगरसेवकांचं म्हणूया आपण, कार्यालयाचं उद्घाटन आपल्या आमदार सीमाताई हिरे आणि आपल्या सर्वांच्या हस्ते झालं आहे असं मी सर्वांच्या वतीनं जाहीर करतो। आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अनेक इथं मंडळींचे नावाचा उपयोग अशा काही पद्धतीने करायचा आहे का तुम्ही तिघी आणि आपले उपमहापौरसुद्धा बसतील, कारण त्यांचं आणि आपलं युती आहे। आपण भेद करायचा नाही, कारण का दोघांच्या युतीनं आपल्याला हे सरकार चालवायचं आहे कुठलं महानगरपालिकेचं। आणि म्हणूनसाठी मी तुम्हाला आवर्जून सांगतो ताई, आपल्याकडे कामं खूप आहे, खूप कामं बाकी आहे। आता त्याची यादी मी जर सांगायला गेलो तर थोडक्यात मी सांगतो। एकांत तर ते आपला पूल, त्यानंतर नवशा गणपती, त्याच्यानंतर आपण जे आता मध्ये उद्घाटन केलं मधुर स्वीटजवळ तो एक रस्ता झाला पाहिजे। मी जास्त वेळ न घेता आमच्या प्रभागामध्ये सर्वांनी तुम्ही तिघांनी
उपमहापौर महापौर सगळं आपली भारतीय जनता पार्टी हे सगळ्यांचं नागरिकांचं चांगल्यात चांगलं काम कसं करतील याकडे आमचं पण लक्ष आहे. अशोक काळे असतील, अरुण काळे असतील, अशोक जाधव असतील आणि आमचे माजी अध्यक्ष नारायण आणि सर्वच आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू, तुम्हाला मदत करू, तुमच्याकडून काम करून घेऊ. आज हे उद्घाटन झालं आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांपर्यंत पोहोचवणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या थोर विचारांच्या प्रभागामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उषाताई बेंडकुळे यांच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होतं आहे. उपस्थित असलेल्या आमच्या नगर लोखंडे, अंकिता शिंदे आणि तेही आनंदवलीच्या सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उषाताई बेंडकुळे या आपल्या नगरसेविका यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे. संपर्क कार्यालय असणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण बघतो की मोठ्या प्रमाणात या भागात जनवस्ती वाढते आहे आणि प्रत्येकाचे काही ना काही प्रश्न असतात. सगळ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत ताई पोहोचू शकणार नाही किंवा त्या सगळ्यांशी संवाद होऊ शकणार नाही. त्यामुळे ह्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीशी संपर्क होईल. त्याचबरोबर ज्या ज्या भागातले काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता एक मोठं केंद्र, विश्वासाचं केंद्र ज्याला म्हणून, असं एक केंद्र म्हणून हे तयार होणार आहे. आज आपण बघतो की हा परिसर खूप मोठ्याने वाढतो आहे. आनंदवली असेल, पाईपलाईन रोड असेल, त्याचबरोबर नवशा गणपतीचा परिसर आहे, सिरीन मेडोज आहे, त्याही पुढे गंगापूर गावापर्यंत आपला हा प्रभाग आहे. सोडवण्याकरता आज या कार्यालयाचा खूप चांगला उपयोग होणार आहे. सेविका आहे, याही पूर्वी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या ह्या भागामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामाचा चांगला अनुभव, त्याचबरोबर त्यांचा चांगला संपर्क, त्यामधून त्यांना खरं तर पुन्हा एकदा इथे संधी मिळालेली आहे आणि त्यांच्याबरोबर आमच्या दोन्हीही नगरसेविका यासुद्धा इथे निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे या भागातल्या सगळ्या नागरिकांचा मी खूप मनापासून आभार मानते की आपण इथे आहे. खरं तर तुम्ही बघत असाल की केंद्रामध्ये आदरणीय मोदींनी आपल्याला उल्लेख केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालमध्ये म्हणजे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण झाल्यामुळे बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली अशी मी खात्री बाळगते आणि उषाताईंना आणि त्याचबरोबर सगळ्याच सहकारी नगरसेविका सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते की आता आपल्याही पुढे वाढवू. त्याचबरोबर इथे अंकित उद्घाटनासाठी आलेले आहात त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. इथे अनेकांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक पश्चिमचे कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे, माझ्या सर्वच नगरसेविका भगिनी, नवनिर्वाचित मंडलाध्यक्ष गौरवभाऊ बोडके, सर्वच व्यासपीठ, वेळ झालेला आहे. सर्वांना सायंकाळच्या टायमाला जास्त कामं असतात, दिवसभर ऊन असतं. थोडक्यात तुमचं अभिनंदन. परंतु नागरिक हे आपल्याकडे एक अपेक्षा करतात की त्यांना शासकीय योजना किंवा त्यांच्या छोट्या मोठ्या रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी हे छोटे छोटे समस्या असतात आणि त्यांना माहीत नसतं की कंप्लेंट कोणाकडे करावे. आणि आपले नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी जर का ते महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये गेले आणि त्यांनी अर्ज केला तर एक खिडकीमध्ये तो अर्ज घेतला जातो आणि त्याची कुठे दखल जास्त काही घेतली जात नाही, माझा अनुभव आहे. आणि तेच जर नगरसेवकांनी त्यांच्या थ्रू तो अर्ज जर ऑनलाईन कंप्लेंट टाकली किंवा स्वतः गेले तर नक्कीच ते काम नागरिकांना सुविधा लवकर मिळते. खरोखर तुमचं मी अभिनंदन करेल ताई की कार्यालय या ठिकाणी खोललं. बाकीच्या तुमच्याबरोबरचे सहकारी त्यांचंसुद्धा लवकरात लवकर माझ्या अंदाजाने एकत्रच कार्यालय का ताई, नागपूर विभागामध्ये स्वच्छता अभियान आणि नागरिकांसाठी सुविधा लवकरात लवकर चालू करावा. आणि मी प्रभाग सभापती म्हणून लवकरच तुम्हाला कळवण्यात येणार आहे की आपल्यालासुद्धा ताईंच्या आदेशानुसार आपल्याला प्रत्येक प्रभागाचा दौरा घ्यायचा आहे आणि या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या समस्या जागेवर कशा सुटतील, संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम घेऊन संपूर्ण प्रभाग आपण दौरा मारणार आहोत आणि कार्य कसं पूर्ण होईल, नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी मला दिलेला कार्यकाळ नक्कीच तुमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने पार पाडेल. आणि नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये जे छोटे मोठे ताईंनी जे काही लीड घेतलं होतं, समोरच्याला
आपण 70,000 लीड घेतलं. भाजपचे नगरसेवक या ठिकाणी 14चे 14 नगरसेवक निवडून आलो आहे. प्रसंगी ताई तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नगरसेविका, आमचे सभापती आणि प्रभाग क्रमांक 8 मधील उपस्थित असलेले सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि सगळे ज्येष्ठ नागरिक, आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आमच्या ज्येष्ठ ताई म्हणजे उषाताई बेंडकुळे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी इथे आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे. खरं तर उषाताईंना मी अगदी जवळून ओळखते. आम्ही बऱ्याच महिने प्रचार पण सोबत केला. अतिशय मनमिळाऊ स्वभाव आहे त्यांचा आणि कोणाचीही कंप्लेंट असली, काही असलं की अगदी शांतपणे ते ऐकून घेतात. सगळ्या नागरिकांच्या समस्या त्या शांतपणे ऐकून घेतात आणि आमच्याहून सगळ्यात जास्त वयस्कर आणि अनुभवी असल्यामुळे त्या आम्हाला कायम सांगत आला की इथे असं उत्तर द्यायचं, इथे असा प्रचार करायचा, ह्यांना असं सांगायचं. त्यामुळे आमच्या त्या कायम एक मार्गदर्शिका आणि एक कायम असं म्हणतो ना गुरुसारख्या त्या आमच्या पाठीमागे होत्या प्रचाराच्या दरम्यानचा जनसंपर्क अतिशय दाट आहे. मी प्रचाराच्या वेळेस सुद्धा बघितलं प्रत्येक कॉलनीमध्ये शरद भाऊ असतील, हिरामण भाऊ असतील, त्यांचे अतिशय चांगले संपर्क ग्राउंड लेवलपर्यंत आहेत. आणि मागच्या काळात जेव्हा त्या नगरसेविका होत्या तेव्हा पण खूप चांगलं काम त्यांनी त्यांच्या नगरसेविका असताना केलेलं. बरेच पाईपलाईन असेल, त्याचबरोबर सभामंडप असतील, अशा त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम त्यांनी केलं आणि या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचं अजून चांगलं काम हो. जसं की आता गुंजाळ काकांनी सांगितलं की फक्त नगरसेविका नाही तर तुम्ही आम्हाला इगतपुरी भागातले आमदार म्हणून आम्हाला तुम्हाला बघायचं आहे. तर नक्कीच आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अगदी रोडवरती मध्यवर्ती असलेलं हे कार्यालय अगदी सगळ्यांसाठी वॉकिंग असल्यामुळे बरंच चांगला लोकांची सोय इथे झाली. नाही तर मग सही शिक्के आणि छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी लोकांना फिरफिर करावी लागते, खूप ठिकाणी जावं लागतं. तर नागरिकांच्या दृष्टीने अतिशय चांगलं पाऊल तुम्ही ताई इथे घेतलेलं आहे. मी तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि एक टीम म्हणून आपण सगळेजण कायमच चांगलं काम करू आणि कार्यरत राहू. धन्यवाद. जय हिंद. मी तुम्हाला सगळ्यांना आजपासून जे सुरू होणाऱ्या अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि विष्णू भगवान आपल्या सगळ्यांवरती खूप चांगली कृपा करो अशी मी विष्णू भगवानच्या चरणी प्रार्थना करते. आमचे मार्गदर्शक सोनटक्के काका यांचा आज 75वा वाढदिवस आहे. हे आपल्या सातपूरच्या संपर्क कार्यालयामध्ये अगदी 75वे वय असून सुद्धा खूप चांगली जनसेवा करतात. खूप लोकांना ते मोफत